नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राजकीयदृष्ट्या 100% अज्ञानी आहेत. त्यांना स्वतःच्या पक्षाचा इतिहास तरी माहिती आहे का, हा खरा प्रश्न आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार म्हटलं की काँग्रेसची पायाखालची वाळू सरकते, कारण पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसतो. कुठलीही राजकीय कुस्ती असो, मोदीच विजय होतात हा इतिहास केवळ देशाचाच नव्हे तर जगाच्या समोर आहे. सपकाळांचं राजकारण म्हणजे स्वतःचं अपयश झाकायचं आणि दुसऱ्यांवर आरोप करायचे. काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधीपासून प्रणव मुखर्जी, सुशीलकुमार शिंदे, A.K. अँटोनी आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. हे सपकाळ विसरू नयेत. आपलं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं, हे सपकाळ यांना सवय असल्याचा घणाघात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलाय. पाहूयात. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. कसं आहे की काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मुळात कुठल्याही प्रकारचं राजकीय ज्ञानच नाही. त्यांचा अभ्यास फार कमी आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येतात म्हटलं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना हे माहिती की मोदीजी जिथे जातात तिथे कुस्तीच्या फडामध्ये कुस्ती जिंकतात, हे जगाच्या पाठीवर देशानं पाहिलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही जत्रेत गाजराची पुंगी ते कधीच वाजवत नाहीत. पण तुम्ही किती तुम्हाला स्मृतिभ्रंश झालेला हे लक्षात घ्या. ज्यावेळी इंदिराजी गांधी पंतप्रधान होत्या, सोनियाजी पक्षाचं नेतृत्व करत होत्या, एवढंच नाही तर वर्षानुवर्षे तुमची सत्ता असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या नेत्यांनी भाग घेतलाय. A.K. अँटोनी केरळमधल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जाऊन आले नाहीत का? प्रणवजी मुखर्जी केंद्रीय मंत्री असताना पश्चिम बंगालमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेलेले आहेत. सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना सोलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करायचे. शिवराजजी पाटील चाकूरकर जे आता हयात नाहीत, गृहमंत्री असताना त्यांनी देखील लातूरला निवडणूक प्रचारात सभा घेतल्यात. आणि म्हणून आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं, ही हर्षवर्धन सपकाळ यांची सवय आहे. एक मात्र नक्की आहे की बोलायला तुमच्याकडे कोणतेच मुद्दे नाही आणि म्हणून सत्ताधाऱ्यावर टीका करायची आणि बेताल बडबड करायची, याशिवाय दुसरा कुठलाही धंदा नाही. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.